पोस्टुलेट्स नंतर थिअरी असतात आणि मग नंतर लॉ मध्ये कन्वर्ट होतात. सो न्यूटनची तुम्ही लॉ शिकतात, तुम्ही त्याची थिअरी शिकत नाही, कारण ती जगत मान्य आहे. सो त्याचप्रमाणे या जे केपलरचे लॉज आपण आज बघणार आहे, त्या केपलरच्या लॉजला कुठल्याही प्रकारच्या प्रूफची गरज पडत नाही, पण त्याचे मॅथमॅटिकल प्रूफ सर आयझॅक न्यूटनने कशाप्रमाणे दिले होते हे आपण पुढच्या वेळेस बघूया. बघा, केपलर्स लॉज. These are also called as planetary laws or laws of planetary motion. So केपलरच्याच लॉजला लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन असंही म्हटलं जातं, कारण प्लॅनेटच्या मोशन बद्दलचेच हे बेसिक लॉज असतात. याचे 3 लॉज केपलरने मांडले. त्यातला पहिला लॉ, पहिलाच लॉला लॉ ऑफ ऑर्बिट पण म्हटलं जातं. आता लॉ ऑफ ऑर्बिट काय होता? बघा, आपण नेहमी म्हणतो की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. मग कशी फिरते? गोल फिरते, आयताकृती आकारात फिरते, चौकोन आकारात फिरते की कुठल्या आकारात फिरते? हा नेमका प्रकार इथे केपलरने त्याच्या ऑब्झर्वेशन मधून मांडला. त्याचा लॉ काय म्हणतो बघा, every planet revolve around the sun but that orbit is an ellipse. म्हणजे काय? This shape is called as ellipse. ellipse म्हणजे लंबवर्तुळाकार. बघा, लंबवर्तुळाकार या आकाराचे काही मॅथमॅटिकल रूप आहेत, मॅथमॅटिकल फॉर्म्स आहेत, मॅथमॅटिकल रूल्स आहेत. जेव्हा पण तुम्ही एखादा इलिप्स मांडता, त्या इलिप्स मध्ये 2 पॉइंट असतात, फोकल पॉइंट म्हणायचं त्यांना, ज्यांचा आपण इथं फोकाय असा उच्चार करणार आहे. सो दीज आर द 2 फोकल पॉइंट्स ऑफ एन इलिप्स. इलिप्स कडे 2 फोकल पॉइंट असतात. इथे सेंटर नसतो, कारण इथं सेंटर पासून जर तुम्ही डिस्टन्स मोडलं तर प्रत्येक पॉइंटला डिस्टन्स वेगवेगळं येणार. इलिप्सची जी जॉमेट्री अशी म्हणते, इफ यू हॅव एनी पॉइंट ऑन दिस ellipse, let it be A and this point will be B, then the sum of the distance of a point from the 2 focal point is always the same. म्हणजे काय? या A चं पहिल्या फोकल पॉइंट पासून असणारा डिस्टन्स प्लस याच A चं दुसऱ्या फोकल पॉइंट पासून असणारा अंतर is always equal to सेकंड पॉइंट B चं डिस्टन्स पहिल्या फोकल पॉइंट पासून and the distance of that point B from the second focal point. This is always same and that is all about ellipse. मग प्लॅनेट रिव्हॉल्व करतात सनच्या अराउंड, पण ते जेव्हा सनच्या अराउंड रिव्हॉल्व करत असतात त्यांचं जे ऑर्बिट असतं ते इलिप्स असतं, ते सर्क्युलर नसतं. सो दॅट्स व्हाय दिस लॉ इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ ऑर्बिट. The orbit of planet is an ellipse with sun at one of the foci. बघा, लॉसच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. त्यापूर्वी मी थोडंसं जेव्हा लॉ सांगताना तुम्हाला बोललो तेव्हा तो मी माझ्या शब्दात मांडला. लॉ जेव्हा तुम्हाला क्वेश्चन आन्सर लिहायचे असतात बोर्डला, तेव्हा तो कधीच तुमच्या शब्दात असायला नको. लॉच्या त्याच शब्दांमध्ये त्याला मांडणं गरजेचं असतं, त्याशिवाय तुम्हाला बोर्डाला मार्क मिळत नाही. सो दिस इज द प्रॉपर लॉ विच इज गिवन इन युअर टेक्स्ट बुक, विच सेज दॅट द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट. बघा, हे पॉइंट्स आता आपण रफ करूया. थोडीशी जॉमेट्री सांगितली मी, हे काही तुमच्या सिलेबस मध्ये येत नाही, जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून दिली होती. So let us consider this is a planet and it is revolving around the sun. So the orbit of this planet is an ellipse.
with sun at one of the foci. हे दोन फोकल पॉइंट आहेत F1 आणि F2. या दोघांपैकी एका पॉइंट वरती असणार आहे सन. I will given it a symbol S. So फर्स्ट लॉ म्हणतो की प्लॅनेट रिव्हॉल्व करतो सनच्या अराउंड, बट देअर दॅट रिव्हॉल्विंग इज इन द इलिप्टिकल ऑर्बिट वेअर सन ॲट वन ऑफ द फोकाय. ते जे दोन फोकल पॉइंट आहेत त्याच्यापैकी एका पॉइंट वरती सन असणं गरजेचं असतं. हा त्याचा फर्स्ट लॉ होता. सो देयर इज नो डिस्क्रिप्टिव्हनेस, जस्ट द बेसिक, जस्ट राइट इट डाउन. वी विल मूव टू द सेकंड लॉ. केपलर सेकंड लॉ, यालाच लॉ ऑफ एरिया पण म्हटलं जातं. लॉ ऑफ एरिया किंवा लॉ ऑफ इक्वल एरिया. बघा आता हा सेकंड लॉ काय म्हणतो. सेकंड लॉ तसा व्हास्ट आहे, प्रॅक्टिकली त्याचा स्टडी करणं पण जर असं वेगळीच गोष्ट आहे. हा सेकंड लॉ म्हणतो, वी नो दॅट फर्स्ट लॉ वरून आपल्याला कळलं की इट इज एन इलिप्स द ऑर्बिट. हियर देयर इज अ प्लॅनेट, इट इज सन S. प्लॅनेटला आपण एक पॉइंट देऊया A. हा प्लॅनेट रिव्हॉल्व करतोय इन दिस क्लॉकवाइज डायरेक्शन. क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये तो मूव्ह करतोय, रोटेट करतोय. मग या A पॉइंटला इथून B पॉइंट पर्यंत जाण्यासाठी, बघा प्लॅनेट इज द सेम. हाच प्लॅनेट काही वेळानंतर इन टाइम t इट रिचेस द पॉइंट B. Similarly this point will be, this planet will move to the point C and in some time it will move at the point D. I am showing the same time t. टाइम इंटरवल सेम आहे असं मला दाखवायचं आहे. मग सिमिलरली पॉइंट E वर गेला आणि तेवढ्याच टाइम मध्ये त्याला F पर्यंत जायला t एवढा टाइम लागला. So what second law state? It state that a line joining planet to the sun. तुम्ही प्लॅनेट पासून सन पर्यंत एक इमॅजिनरी लाईन जर ड्रॉ केली, दिस लाईन विल स्वीप्स आउट इक्वल एरिया. बघा ड्रॉइंग द सेम लाईन. पहिले प्लॅनेट A पॉइंट वर होता, तिथून तो B पॉइंट वरती गेला. जर सन आणि प्लॅनेट या दरम्यान जर एक लाईन जर आपण इमॅजिनरी घेतली आणि ती लाईन जर ऍज इट इज ठेवली आणि इन टाइम t तो पॉइंट A पासून B पर्यंत जातो, या दरम्यान जेवढा पण एरिया स्वीप होतो, स्वीप बघा सिंपल वर्ड आहे स्वीप, झाडणं. या पद्धतीने जर एखादा झाडू घेतला आणि जर आपण त्याला जर रोटेट जर केलं तर तो एवढा एरिया, दिस डॉटेड एरिया विल बी कव्हर. and whatever be the area in the this is similar to the triangle ASB. या दरम्यानचा जो काही एरिया असेल, इट स्टेट दॅट जर जेवढा टाइम A पासून B पर्यंत जायला लागला तेवढाच टाइम जर E पासून F पर्यंत जायला जर टाइम लागत असेल, द एरिया ऑफ दिस टू डॉटेड region should be the same. That's the law. म्हणजेच काय, एक प्लॅनेट एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन पासून इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये फिरतोय आणि त्याला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जायला जेवढा वेळ लागतोय तेवढ्या वेळा दरम्यान त्याने जेवढं काही एरिया ऑक्युपाय केला असेल त्या इमॅजिनरी लाईननं, तेवढाच एरिया एका दुसऱ्या पॉइंट पासून त्याच्या नंतरच्या पॉइंट पर्यंत जाण्यासाठीचा एरिया असेल, जर दोघांचे टाइम इंटरवल सेम असेल तर. सो द लॉ इज the line joining planet to sun sweeps out equal area in equal interval of time. So here, if the time interval are same, then the area of triangle ASB should be equal to area of triangle ESF. This is what they have given. की जर दोघांचे टाइम इंटरवल जर सेम असतील, A पासून B पर्यंत जायला लागणारा टाइम T आहे
आणि ई पासून एफ पर्यंत पण जर जायला लागणारा टाइम टी असेल तर या दरम्यानचा एरिया आणि या दोन पॉइंट दरम्यानचा एरिया सनला जोडलेल्या लाईन पासून इक्वल असेल. दॅट इज युअर सेकंड लॉ. दिस इज नोन ॲज केपलर्स सेकंड लॉ. Recite it. The line joining planet to sun sweeps out equal area in equal interval of time. That is your Kepler's second law, which is also called as law of area. Next, we will forward it to the next law, that is the third law and our last Kepler law. So the third law is known as law of time period. In the 9th standard, you have heard about the term time period. What is time period? The time required to complete one rotation, one cycle. बघा, कुठली एखादी बॉडी एखादी चक्कर पूर्ण करायला, एक रिव्हॉल्यूशन पूर्ण करायला, एक सर्कल पूर्ण करायला, एक रोटेशन पूर्ण करायला जो काही टाइम घेते त्या टाइमाला आपण टाइम पिरियड म्हणतो. रिमेंबर इट. सपोज घड्याळाकडे जर पाहिलं तर घड्याळामध्ये जो सेकंड काटा आहे त्याला आपण सेकंड हँड म्हणतो. मिनिट काटा, मिनिट हँड, आवर हँड, या सगळ्यांचे काही टाइम पिरियड आहेत. जसं की टाइम पिरियड ऑफ अ सेकंड हँड. एक सेकंदाचा काटा त्याच्या पोझिशन पासून पुन्हा त्याच्याच पोझिशन वरती, ज्या पोझिशन वरून गेला त्याच पोझिशन वर पुन्हा येण्यासाठी एक रोटेशन कंप्लीट करायला त्याला वेळ लागतो 60 सेकंद एवढा. Similarly, if you are talking about the time period of a minute hand, then the time period of minute hand is what? It takes us 60 minutes to complete one rotation. Similarly, if you have a watch which is showing a 12 hour, बघा घड्याळाचे दोन प्रकार आहेत. 12 तासावाली घड्याळ आहे, 24 तासावाली घड्याळ आहे. नॉर्मली आपल्या घरी 12 तासावाली घड्याळ असते. तर 12 तासावाली घड्याळ जर असेल तर तिला त्याच्या ज्या पोझिशन वरून प्रवास सुरू केलाय त्याच पोझिशन वर पुन्हा जर यायचं असेल तर इट विल टेक 12 hour time. And actually the SI unit of time is second, so we have to convert it in second. So conversion factors फार महत्त्वाचे आहेत. जसं की मी तुम्हाला पहिलेच याच्या इंट्रो मध्ये सांगितलंय, हा चॅप्टर असू द्या किंवा फिजिक्सशी रिलेटेड कुठलेही चॅप्टर असू द्या, जर तुम्हाला कन्वर्जिंग फॅक्टर्स येत नाही, तुम्हाला वेगवेगळ्या युनिट्सला दिलेल्या अप्रोप्रिएट SI सिस्टम मध्ये जर कन्वर्ट जर करता येत नसेल तर तुमच्या 10th स्टँडर्डचा सगळ्यात मोठा फॉल्ट राहील. 10th स्टँडर्ड मध्ये सगळ्यात मोठा तुमचा एक पिटफॉल राहील. त्याला तेवढं करेक्ट करून घ्या. So 60 minutes will be converted into second as 60 into 60. To convert this 12 hour into second, we will have 12 into 60 into 60. So this is all about the hour, and then it's 12 hour. So whatever the calculation comes out, that will be the all about the time period of the second hand, minute hand, and the hour hand. Now, if you are talking about the time period of Earth around itself, पृथ्वीची स्वतःभोवतीची एक प्रदक्षिणा, एक चक्कर, एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायला पृथ्वी स्वतःभोवती पण एक चक्कर मारते बघा. एक चक्कर तिला कंप्लीट करण्यासाठी इट विल टेक 24 hour and the conversion will be 24 into 60 into 60 seconds. This will be in seconds right now. Next, the time period of Earth around the sun. सूर्याभोवतीचं पृथ्वीची प्रदक्षिणा जी वेळ असतो तो वेळ असतो 1 year. 1 year is nothing but 365 days. Remember one basic things we have studied in the 4th and 5th standard. If that is a leap year, then that is not, the days will be 366 instead of 365. This is the basic thing. आपल्याला माहिती लीप इयर असतं, ज्या इयर मध्ये फेब्रुवारी हा महिना और नॉर्मली 28 दिवसांचा असतो, लीप इयरला 29 डेज असतो, त्यावेळेस आपल्याला त्याला 366 डेज घ्यावं लागतं. ही थोडीशी बेसिक आणि जुनी कन्सेप्ट आहे, ती डोक्यात ठेवावं लागेल तुम्हाला. आणि कोणत्या इयरला लीप इयर म्हणायचं बघा, जो कुठला इयर आहे त्या इयरला तुम्ही 4 ने डिवाइड करा. दिस इज द सिंपलनेस. 4 ने डिवाइड केल्यानंतर जर कंप्लीट डिव्हिजन जर होत असेल, जर रिमाइंडर 0 राहत असेल तर त्या इयरला म्हणायचं लीप इयर. अँड दॅट लीप इयर कन्सिस्ट 366 डेज इन्स्टेड ऑफ 365.
So I'm not talking about the leap year right now. So I will take 365 days. And so 365 days means this is nothing but a one day, that is 24 hours. So to convert it into second, we will have 365 days into 24 hour into 60 minute into 60 seconds. So this calculation will take you to the second, that is in the 1 year. So this is the time period. बेसिक्स याच्यासाठी तुम्हाला नोट डाऊन करायला सांगितलं की जेव्हा जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह स्किल्स शो करायच्या, या कॅल्क्युलेटिव्ह स्किल्स महत्त्वाच्या असतात. लॉस तर पाठ करणार, ज्याला कोणाला पोपटपंची जमते, ज्याला कोणाला लिहून लिहून पुन्हा एकदा तोच लॉ लिहिता येतो, त्याच्यासाठी ते गरजेचं आहे. पण कॅल्क्युलेटिव्ह लेवल साठी दिस इन्फॉर्मेशन इज नीडेड. सो व्हॉट इज केप्लर्स थर्ड लॉ? बघा इथे एक छोटासा इलिप्टिकल शेप काढतो. And I will have this as a sun and this will be the planet. So तुम्हाला आता एक गोष्ट कळली की इलिप्टिकल मध्ये फोकल पॉइंट असतो, सेंटर नसतो. So that's why the distance between this point and this will be, I will say, r1. From this to this, we will say at r point, the distance will be r2. या सन पासून इथे एखाद्या पॉइंट पर्यंत जर आपण डिस्टन्स घेतलं तर ते r3. बघा मी वेगवेगळे पॉइंट याच्यासाठी लिहितोय, त्याचं कारण आहे की तुम्ही इलिप्स वरती फोकल पॉइंट पासून, एकाच फोकल पॉइंट पासून जर डिस्टन्स घेतलं तर ते डिस्टन्स कधीच सेम नसतं. सो दिस डिस्टन्स इज ऑलवेज डिफरंट दॅन द फर्स्ट वन. सो इथे जेव्हा पण मी डिस्टन्स बोलणार तेव्हा ते डिस्टन्स नसणार, ते असणार मीन डिस्टन्स, किंवा त्यालाच आपण ऍव्हरेज डिस्टन्स म्हणूया. You have known the basic distance, average, mean कसं काढायचं, बेसिकनेस आहे, थोडंसं त्याचा बेसिक स्टडी ठेवा. सो मीन डिस्टन्स घेणे गरजेचे आहे. दॅट्स वाय इन्स्टेड ऑफ टेकिंग r1, r2, r3, I will take it as r. This r is not radius, this r is a mean distance here. So what is the law basically? Basically law असं म्हणतो की जर एखादा प्लॅनेट आहे आणि त्या प्लॅनेटचं सन पासूनचं डिस्टन्स r आहे, तर त्या प्लॅनेटच्या टाइम पिरियडचा स्क्वेअर त्या प्लॅनेट पासूनच्या सन पर्यंतच्या डिस्टन्सच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. म्हणजे काय, याचा डिस्टन्स r आहे, सो द टाइम पिरियड विल बी द t. पण जर डिस्टन्स याचा जर वाढलं, बघा ऍव्हरेज डिस्टन्सच मी वाढवलंय, यू कॅन सी दिस, पहिल्या इलिप्स पेक्षा इलिप्टिकल शेप जास्त आहे. सो द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट दिस रोटेशन विल बी द मोर. दॅट मीन्स जर डिस्टन्स ऍव्हरेज वाढलं तर टाइम पिरियड वाढणार. दॅट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन. प्रोपोर्शनॅलिटीज बेसिक टर्म्स आहेत 8वीच्या, त्याचं पण बेसिक एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे की नेमकं काही जणांना कळत नाही बाबा असं का लिहिलं, तर हे लिहिण्यामागचं कारण त्या व्हिडिओ मध्ये नेमकं नोट डाऊन केलंय. सो टाइम पिरियडचा स्क्वेअर त्या दोघांच्या दरम्यानच्या मीन डिस्टन्सच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, अँड दॅट इज युअर केप्लर्स थर्ड लॉ. सो आय विल रफ इट अँड वी विल राईट डाऊन केप्लर्स थर्ड लॉ. So the law is the square of time period of its revolution around sun is directly proportional to cube of mean distance between planet and sun. बघा
काय लॉ जरा मोठा आहे, पाठांतर करायला थोडंसं अवघड जाईल. The square of time period of its revolution. It's talking about planet. Let's see the time period being given by the symbol capital T. Square of time period जर घेतला आपण, टाइमचा स्क्वेअर केला आपण, revolution around sun is directly proportional. It is directly proportional to cube of mean distance between planet and sun. बघा क्यूब घ्यायचा आहे, क्यूब म्हणजे raised to power 3 of mean distance we have written as r. Remember this r is not radius. Whenever you are studying gravitation, keep it in mind, the r is never be the radius. इथे घेऊ किंवा अनेक एक्झाम्पल्स मध्ये घेऊया, इथे r ला तुम्ही mean distance कधीच घेणार नाही. जेव्हा नोट डाऊन करून दिला असेल तेव्हा ते, म्हणून जेव्हा पण डेरिव्हेशन्स तुम्हाला लिहायचे आहेत या चॅप्टरचे, त्यावेळेस प्रत्येक वेळेस तो सिम्बॉल काय म्हणून वापरला ते तिथे लिहिणं गरजेचं आहे. सो या r चा आपल्याला क्यूब करायचा, and that is the direct distance. This mean distance, this is always proportional. So proportionality चिन्हाला आपल्याला काढता येतं t square. proportionality ऐवजी आपण इक्वल टू केलं, इक्वल टू केलं की काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो, that is k. This is into r cube. So therefore this k is nothing but t square upon r cube. This is a required thing for us. So I will write it as equation number 2. पहिले equation 1 दिलं होतं की 2. So these are our Kepler's law. There are 3 Kepler's law. First Kepler law is a law of orbit. Second Kepler's law is a law of equal areas, and the third law, that is law of time period. नेक्स्ट आपण न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ चा स्टडी करणार आहोत.